तर मी बाईक घेऊन आलो. ट्रिप्सी कसं जाणार? हरकत नाही, एक काम करूया. मी तुम्हाला रिक्षात बसवून देतो आणि मी येतो, है ना? चालेल. तुम्ही पण घरीच येताय ना? घरीच. या घरून त्या घरी. चला. दूर कुठेतरी आहे स्वप्नांचे माझ्या गाव, जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव. ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते, फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे. मी संसार माझा रेखीते, संसार माझा रेखीते. अनु, आलीस तू? का? धक्का बसला का? पिहू, आत येऊ वहिनी? ये ना अगं, ये ना. सॉरी अगं, राहूनच गेलं. ये आत ये. आई, अनु आली हो. बरं झालं अनु आलीस तू. किती वाट बघत होतो तुझी. अनु, आलीस तू? आई नमस्कार करते. हा, बरं झालं बाई आलीस तू. घराचा नुसता उकिरडा झाला होता. एक कप चहा कोण देत नव्हतं धड. तू आता आलीस ना, हातपाय धुवून घे आणि मला मस्त तुझ्या हातचा चहा करून दे बाई. नाही, चहा करेल ती, पण आई इतक्या दिवसांनी आली. ती कशी आहे हे विचारलंस तर तिलाही बरं वाटेल नाही का? पिहू, राहू दे ना. आई मी चहा करते, तुम्ही बसा ना. हा. भाऊजी कुठे आहेत? काय करता? भरतोय. तुझा भरायचा? नाही, नको. मग कशाला विचारतो? राघव राघव, जगामध्ये दारू ही खरी. अख्ख्या जगातली सगळी माणसं तुला त्रास देतील. तुझ्या मनावर सगळ्या माणसांचं ओझ होईल. विचारांनी तू होरपाळला जाशील. दारू आतून जाळते पण चेहऱ्यावर मात्र हसू आणते. अरे काय खरं नाही बाबा. दारू दारू हे सत्य लक्षात ठेव. सर, वहिनी काही बोलल्यात का? काही बोलल्यात का? खूप काही बोलल्यात. इतकं बोलल्यात मला वहिनी की त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात आहे रे. त्याचसाठी तुला बोलवलं ना, पण तू माझ्या कानाजवळ कटकटच करतोय. काय खरे. सर, मला सांगा, वहिनी घरी आल्या का? आलं रे बाबा.
अरे तुझ्या वहिनी घरी आल्यात, एक काम कर, मी तुला चावी देतो, जाऊन औक्षण कर तिला. काय मग तुला का बोलवलं? तू तू का आलायस इथं? का बोलवलंय मी तुला? हा, कटकट करायला बोलवले? अरे थोडा वेळ शांत वेळ घालवायचा म्हणून बोलवलं ना. मग हे काय वहिनी आहे का? वहिनी काही बोलली आहे का? तुला काय करायचंय? पण सर ए बाबा तुझा रे जा. खरंच मला कोणी नको. माझ्या आयुष्यात मी एकटा, माझी दारू आणि मी सुखी आहोत. मला जगात कोणीही नको आहे. मला कळलंय अविनाश फक्त सगळ्यांना पाया पडायला, माफी मागायला, नाक रगडायला याचसाठी पाहिजे. तसं नाहीये नाही, सर. तसं आहे तुझा. मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. तुझा चल. मला नाही बोलायचं. मला नाही बोलायचं. बाबा येत आहेत मागून. वहिनी, माझा प्रथम कुठे आहे? खोलीत झोपलाय का? प्रथम 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 आई, कसा आहेस तू बाळा? ताप ताप नाहीये ना आता? तब्येत ठीक आहे ना? आणि तू आलीस ना, आता मला खूप बरं वाटतंय. मला पण. आई, तू आता परत मला सोडून नाही जाणार ना? नाही जाणार. तुला आणि माझ्या या घराला सोडून मी कधी नाही जाणार बाळा. प्रॉमिस? प्रॉमिस. ताई, ओ ताई, तेल संपलंय काय? अगो बाय, ह्या कोण? ही माझी धाकटी सून आणि ती माझी नात पिऊ. धाकटी सून म्हणजे हिरोची बायको? ए फालतू बडबड करू नकोस. सून आली आहे माझी आता. मुळास तू इथे थांबूच नको. जा आता तू. ओ आजी, काय म्हणलात? आता तुमची गरज संपली म्हणून मला काढून टाकताय? आजी, हे अजिबात चालणार नाही, सांगून ठेवते. ए, मला धमकी देतेस? मला धमकी देतेस? अगं बघ कशी धमकी देते. जाऊ दे, जाऊ दे. तिचं काय करायचं ते आपण नंतर बघू. स्वयंपाक झालाय का? नाही अजून. म्हणजे कुकर लावला आहे, कणिक मळली आहे आणि कापाकापी सगळी झाली आहे. ठीक आहे, मी फोडण्या देते. गाणं हिचं काय करायचंय? वहिनी ऐका ना, आपण बघूया ना नंतर. आधी मी फ्रेश होऊन घेते. हा आई. अनु, तू आलीस ना, माझ्या अवीसाठी चांगला स्वयंपाक कर, त्याच्या आवडीचा. 2 दिवस बिचारा जेवला नाही ग. होय, त्यांच्या आवडीचंच करेन. प्रथम, तू खोलीत जाऊन आराम कर. हा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते. हा, जा. आई आलेच. हा जा. वहिनी आले. हिरोची बायको पण त्याला शोभेल अशीच आहे. देखणी. देखणी तुझं झालं असेल ना तर किचन मध्ये जा. चल. आजी तुम्ही चोमडी कुठली. बरं झालं बाई माझी अनु आली. तुमची अनु? म्हणजे आपल्या सगळ्यांची अनु आली, हो की नाही? बरं झालं की नाही? हा? हो ना, हो, बरं झालं. काय डोंबलाचं बरं झालंय. एवढं होऊनही ही बाई घरी परत आली म्हणजे अवघड आहे. मला ना एकतर कळत नाहीये काय एवढं नवऱ्यावर आणि घरावर प्रेम आहे हिचं, देव जाणे. बोलणार माहिती तू काय कामाचं नाही तुझं. सॉरी सॉरी सॉरी. माझी दारू वाया घालवली रे यांनी. सॉरी. बदल माझी दारू काय सांगली.
सॉरी मी कॉमेडी करतोय सॉरी वगैरे. सॉरी नाही सॉरी कसलं सॉरी. ए साथ लावायचं नाही काय करशील? दारू साडतो माझी तुझ्या पैशाची पितो का रे? अरे बोललो ना तुला मी काय चाललंय चला बाहेर तुम्ही. मी शपथ सांगतो माझी काही चूक नाही हो. मी बसलो होतो यांनी मला धक्का दिला, माझी दारू सांडली. चला तुम्ही चला. सर मी बोलतो त्यांच्याशी. सर असं काय करताय घरी चला प्लीज सर. नाही रे बाबा, घरी कसा जाऊ? घरी ती एकटी अनु आहे, ती पण बेईमान आहे. चला 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 काय काय करणार? सांगताय, सर चला बाहेर चला चला लवकर. नाही नाही, एक मिनिट तू बाटली घ्यायला आलोय मी. तू बाहेर भेट मला. चल यार. तू बाहेर भेट रे. चल, तू बाहेर चल. बाहेर भेट मला तू. आई आपल्या घरी आल्यावर किती बरं वाटतंय ना. खरंच गप्पी हो. तुला सांगू का, स्त्रियांना खूप लकी असतात. आपल्याला 2 हक्काची घरं असतात. आता माझंच बघ ना, लग्न करून मी या घरात आले, इतकी वर्ष राहिले, वावरले. या घराशी ना एक वेगळं असं अतूट नातं निर्माण झालंय माझं. आणि तुमच्या नात्याचं काय? म्हणजे आई, तुला खरंच वाटतं का की बाबांना पश्चाताप झाला असेल? माहित नाही पिऊ, पण आमच्यात जे टेन्शन होतं ना, ते मी घरी आल्यामुळे नक्कीच कमी झालंय असं मला वाटतं. अबोलाही मिटलाय. पिहू, मी अविनशी बोलण्याचा नक्की प्रयत्न करेन. आय होप बाबा तुला समजून घेतील. आई एक गोष्ट बोलू का? बोल ना बाळा. म्हणजे आय एम सॉरी, पण तुझी एक गोष्ट मला खटकते. आई तू आजी आजोबांपासून हे सगळं का लपवतेस? म्हणजे बघ ना, जर मी मामाला फोन केला नसता तर काय झालं असतं आई? आई मला असं वाटतं तू सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजेस. मला माहिती आहे घरातल्या गोष्टी, एस्पेशली 2 लोकांमधली भांडणं कधी कोणाला सांगायची नसतात. पण जर आपल्या डोक्यावरून पाणी जात असेल तर आपल्यालाच हातपाय मारायला लागतील ना. पण यावेळी मी ती वेळच येऊ देणार नाही पिहू. यावेळी मी डोक्यावरनं पाणी जाऊच देणार नाही. काय सांगतेस काय? भाऊजींनी चक्क अनुचे पाय धरले. मग अगं त्याचा जर कसा वेगळा व्हिडिओ काढता आला असता ना तर मजा आली असती यार. काय असे सीन सारखे सारखे घडत नाहीत ना. बरं मला सांग, तिकडे काय ड्रामा चालू आहे आता? ड्रामा सुरू व्हायला भाऊजी अजून घरीच कुठे आलेत? म्हणजे अगं पण इकडून तर एकत्रच गेले होते तिघं. पण काय माहित, आता ते घरी आल्यावरच कळेल काय ते. पण हे सीमा, मी जसं तुला छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टींचे अपडेट्स देते ना, तसं तुम्ही मला द्यायचेच. मला पाहिजे या. देईन दिव्या. पण दिव्या, मला ना माझे इंट्युशन्स सांगतात नक्की काहीतरी राडा होणार आहे. होऊ देत ग, राडा होऊ देत, तमाशा होऊ देत, काय व्हायचं ते होऊ देत. आफ्टर ऑल फायदा कोणाचा होणार आहे? आपला. हां येस. बाय बाय.
वहिनी आलीस तू. कशी आहेस वहिनी? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? बरं. सगळी माझ्या रागवला असाल ना. नाही ग वहिनी, उलट आम्हाला तुझी खूप काळजी वाटत होती. अनु, खरं तर मी काय बोलू तेच मला कळत नाहीये. पण अवी तुझ्याशी जे काही वागलाय त्याबद्दल त्याचा मोठा भाऊ म्हणून मी तुझी माफी मागतो. दादा, खरंच वहिनी, इनफॅक्ट आम्ही सगळ्यांनीच तुझी माफी मागायला हवी. अवी दादा इतकं वाईट वागलाय, इतकं काही झालंय, तरी तरी तू घरी परत आलीयस. ग्रेट आहेस तू. खरं तर आपल्या लोकांना माफ करून मूव ऑन व्हायला अनुसारखं मोठं मन लागतं रेवती. अनु, तू इथे नव्हतीस ना, खूप वाईट वाटत होतं मला. खूप मिस करत होतो आम्ही तुला. का माहितीये का? कारण आम्हाला चांगलं चुंगलं खायची सवय आहे ना तुझ्या हातची, ते मिळत नव्हतं. मला काय वाटत होतं माहितीये का? मला वाटत होतं तू कधीच या घरात येऊ नयेस. अगं, या घराने तुला त्रास सोडून दुसरं दिलंय तरी काय? का आलीयस तू इथे? दादा, दादा प्लीज असं बोलू नका. हो, हे घर माझंच आहे ना. हे सोडून मी आणखीन कुठे जाणार? फिरून परत इथेच येणार ना. हो, पण परत जर बाबा असं काही वागले तर आजोबा कुठल्याही परिस्थितीत आईला या घरी यायची परमिशन देणार नाही. ए, तू कशाला मध्ये बोलतेस? तुला कोणी विचारलंय का? बरं, आवी कुठे आहे? बाय, अरे रडू नको, रडू नको, ऑइले रडू नको. बघितलं का, सगळे आपल्याकडे बघतायत. ओळख करून देतो तुला. चल, हे बाळगण आलोय मी. अहो ए, अवी, थांबा, थोडा वेळ थांबा. इथे बसा, इथे. हा, 2च मिनिट. नमस्कार अनुप्रिया पाटकरजी, तुम्ही या घरात आलात. काय करू बरं मी, काय करू? फुलांची उधळण करू का तुमच्यावर, की तुमचं औक्षण करू, ओवाळू का तुम्हाला? हो, हा सगळा काय प्रकार आहे? सगळा हा प्रकार आहे. काय म्हणलीस तू? आज सगळा काय प्रकार आहे? माझा काय माझ का विसरलीस तू? आठवण करून देऊ का? तो हे पिऊची रूम आहे, ही दादाची रूम आहे, ही आपली रूम आहे. बघ इकडे, इकडे आपली रूम आहे. विसरलात का तुम्ही? तुम्ही त्या गोखल्याच्या घरी नाही आहात. अविनाश पाटकरचं घर आहे. लक्षात ठेवायचं. आणि माझ्या घरात माझ्या समोर माज नाही करायचा. या घरात तू आलीस, पण कशी आलीस हे या साध्या निरागस माणसांना माहीत नाही आहे. सांग ना अनु, तू या घरी येण्यामागची कहाणी सांग ना, मला ऐकायची आहे परत एकदा. चल बरं सांग.
कशी आलीस तू? नाही सांगायची आहे. हरकत नाही, मी सांगू ना. कारण अपमान माझा झालाय ना. तर बरं का आई, जेव्हा मी गेला घ्यायला हिच्या घरी गेलो ना, तेव्हा हिनी आणि हिच्या बापानी मला पाय धरायला लावले. काय? एवढंच नाही, वाटेल तसा अपमान केला माझा. कोण आहे मी? नवरा आहे ग, तुझा नवरा आहे मी. अरे नवरा म्हणजे देव असतो, देव. म्हणून त्याला नवर देव असं म्हणतात. आणि या देवाचा अपमान केलास तू. या देवाचा अपमान केलास ना, याची शिक्षा तुला मिळणार आहे. अवी, अवी असं काही करणार नाहीयेस तू. अवी, अविनाश, काय करताय तुम्ही? तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही पुन्हा असं कधीच वागणार नाही. कसलं वचन? कुठलं वचन? अरे वचन या शब्दाला काही व्हॅल्यू आहे का तुझ्या आयुष्यात? वचनाबद्दल बोलते. वचन तर तूही मला दिली होतीस लग्नात. आयुष्यभर प्रामाणिक राहीन, कधीच खोटं बोलणार नाही, कायम एकनिष्ठ राहीन. काय झालं त्या वचनाचं? राहत गेली वचन. माझीशी खोटं बोलली, माझ्या घरच्यांशी खोटं बोलली, आणि तू खोटारडी बाई वचनाबद्दल मला सांगते. शिक्षा तर तुला मी देणार. अविनाश, अवी, अविनाश, अवी, अविनाश.